हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे असे 5 प्रश्न पाहणार आहोत आणि 23 मे 2026 या दिवसाच्या ह्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. तर त्याच्यामध्ये पहा 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर IMP असा प्रश्न आहे आगामी परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा. तर 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार ॲन शिवान झी यांना मिळालेला आहे. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यान शिवानझी यांना कोणत्या कादंबरीला मिळाला आहे. तर हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. कादंबरी पण नाव पण माहिती असणं आवश्यक आहे. तर तैवान ट्रॅव्हलॉट या कादंबरीसाठी त्यांना हा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे आणि ह्या तैवान या देशाच्या आहेत बरं का. देशाचं नाव पण लक्षात ठेवा. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेती यान शिवानझी कोणत्या देशाचे लेखिका आहेत. तर तैवान या देशाचे आहेत. हे तिन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. जागतिक कासव दिन केव्हा साजरा केला जातो. तर जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे या तारखेला साजरा केला जातो. नरेंद्र मोदी यांना रोममध्ये संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेकडून कोणते पदक देण्यात आले आहे. तर नरेंद्र मोदी यांना रोममध्ये संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेकडून ॲग्रिकोला पदक देण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला आदिवासी विकास विभागासाठी चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आदिवासी विभागाचे झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं जे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड आहे यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.